वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गोपाल कृष्ण भगवान की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय। ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः, भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः, स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनुभिः व्यशेम देवहितं यदायुः। ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः, स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः, स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः, स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ओम शांति शांति शांति। सर्वांना प्रणाम, सर्वांना वंदन करते। मुंडक उपनिषदाचा अभ्यास आपण करत आहोत आणि मागच्या सत्रामध्ये मुख्यतः शांतिपाठ आणि पहिल्या 2 मंत्रांचा विस्ताराने विचार आपण केला होता। आजचा अभ्यास सुरू करण्याच्या आधी थोडासा पुनर्विचार करू, थोडी उजळणी करू आणि मग आजच्या मंत्रांच्या अभ्यासाला सुरुवात करूया। मुंडक उपनिषदाच्या या शांतिपाठामध्ये सर्वात पहिल्यांदा मंगलाचरणाने प्रारंभ होतो, ज्याच्यामध्ये आपण भगवंताला प्रार्थना करतो, ओम भद्रम कर्णेभिः शृणुयाम देवाः। हे भगवंता, या कानांनी आम्ही शुभ गोष्टी ऐकाव्या, डोळ्यांनी आम्ही शुभ गोष्टी पाहाव्या, सर्व ज्ञानेंद्रियांनी शुभ गोष्टी ग्रहण कराव्या आणि कर्मेंद्रियांच्या माध्यमातून देखील शुभ कृती कराव्या, असा शांतिपाठाचा साधारण अर्थ आहे। थोडासा एक विचार करूया की का शुभ गोष्टींचं ग्रहण करावं आणि अशुभ गोष्टींपासून का दूर राहावं, याचा देखील थोडासा विचार करूया। परमार्थाच्या दृष्टीने सर्व प्रकारची पारमार्थिक साधना करण्यासाठी मन, चित्त अतिशय शुद्ध आणि शांत असणं आवश्यक आहे। अशुभ गोष्टींचं आपण ग्रहण करतो, त्याचा सगळ्यात मोठा परिणाम म्हणजे आपलं चित्त क्षुब्ध होतं, चित्त मलिन होतं आणि गढूळ होतं। अशुभ गोष्टी का नाही पाहायच्या? टीव्हीवरती, वर्तमानपत्रात, व्हॉट्सॲपवर अशा भलभलत्या बातम्या येतात, त्या का नाही वाचायच्या? आणि बऱ्याचदा बातम्या भलभलत्या नसतात, पण आपण विचार भलभलते करतो आणि म्हणून त्या गोष्टींचा आपल्याला त्रास होतो। आणि अशा प्रकारे अस्वस्थ, बेचैन, क्षुब्ध झालेल्या चित्तांनी एकही पारमार्थिक साधना होणं शक्य नाही, नामस्मरण होणं शक्य नाही, ध्यान धारणा शक्य नाही। ज्या कुठल्या ग्रंथाचा आपण अभ्यास करतोय तो समजणं, समजावून घेणं, लक्षात ठेवणं, धारणा करणं आणि त्यानुसार आचरण करणं, ह्यापैकी एकही गोष्ट शक्य नाही। म्हणून आपलं स्वतःचं मन शुद्ध आणि शांत ठेवणं ही आपली जबाबदारी आहे। इथे आपण भलेही भगवंताला प्रार्थना केली की आमच्या डोळ्यांनी शुभ बघू दे, कानांनी ऐकू दे वगैरे, परंतु आपण विचार केला की शांतिपाठामध्ये मुख्यतः फार मोठ्या प्रमाणात ती आधी आपली जबाबदारी आहे, आपलं कर्तव्य आहे की आपण व्यवस्थित गोष्टी पाहाव्या, ज्याच्यामुळे मन, चित्त क्षुब्ध होणार नाही, अशा गोष्टी ग्रहण कराव्यात। हा एक शांतिपाठाचा भाग झाला। आणि दुसरा त्यातला भाग होता की आपलं शरीर, मन, इंद्रिया आणि आपले सगळे अवयव या अभ्यासासाठी सुदृढ आणि बलवान असावे। कमकुवत अवयवांनी, अतिशय क्षीण झालेल्या शरीरांनी, अनेक सगळे आजारपण असलेल्या देहांनी या परमार्थाचा अभ्यास करणं, प्रत्यक्ष साधना करणं, एका जागी बसून नामस्मरणासारखे
आपल्याला ज्या सद्गुरूंनी सांगितलेल्या साधना आहेत ते करणं हे कठीण आहे. हे आपल्यासारख्या सामान्य लोकांना शक्य नाही. म्हणून हा अभ्यास करण्यासाठी आपलं शरीर, मन, इंद्रिय सुदृढ असावी, त्यासाठी आपण स्वतः प्रयत्नशील असावं. हा सगळा विचार आपण केला. एक नियंत्रित जीवन, शिस्तबद्ध जीवन, लाईफस्टाईल, आपली ओव्हरऑल रेग्युलेटेड लाईफस्टाईल ज्याला म्हणतो ती असावी. हा सगळा भाग शांती मंत्रामध्ये येतो. आणि स्वस्तिन इंद्रो वृद्ध श्रवाहा म्हणजे इंद्र, पूषा म्हणजे सूर्य, त्याच्यानंतर गरुड, तार्क्ष म्हणजे गरुड आणि बृहस्पती, आणि या 4 देवतांच्या माध्यमातून इतरही सगळ्या देवतांना तुम्ही आम्हाला कृपा करा, आम्हाला आशीर्वाद द्या आणि या कल्याणकारक मार्गावर आमची प्रगती होवो, यासाठी आपण या सगळ्या देवतांना प्रार्थना करतो. आणि याच्याबरोबर मंगलाचरणाचा भाग संपतो. प्रत्यक्ष मुंडक उपनिषदाचे जे पहिले 2 मंत्र आहेत त्या 2 मंत्रांना सुरुवात होण्याच्या आधी भगवान शंकराचार्यांनी जे संबंध भाष्य केलं त्याचा आपण थोडासा विचार केला होता. सर्व उपनिषदांना भगवान शंकराचार्यांनी जी टीका लिहिली त्या टीकेला आपण शांकर भाष्य असं म्हणतो. टीकेमध्ये मुख्यतः सर्व मंत्रांच्यावर त्यांनी लिहिलेली गद्य संस्कृत टीका आहे, ती शांकर भाष्य आहे. परंतु 2 मंत्रांच्या मध्ये काही भाग, भाष्याचा भाग शंकराचार्यांनी लिहिला आहे. तो जो मधला भाग आहे त्याच्यामध्ये येणाऱ्या मंत्राची प्रस्तावना, काही पार्श्वभूमी किंवा पूर्वपीठिका आचार्य स्पष्ट करतात, किंवा जे मंत्र आधी होऊन गेले आणि येणारे मंत्र त्यांच्यामध्ये काय संबंध आहे तो संबंध स्पष्ट करतात. या 2 मंत्रांच्या मधल्या भाष्याला संबंध भाष्य किंवा संगती भाष्य असं म्हटलं जातं. प्रत्यक्ष मुंडक उपनिषदाचा अभ्यास सुरू होण्याच्या आधी आचार्यांनी अतिशय विस्ताराने संबंध भाष्य लिहिलं आहे. त्याच्यामध्ये बराच तात्विक भाग आहे आणि किचकट भाग आहे. त्यातला तात्विक किचकट भाग बाजूला ठेवून आपल्याला साधनेच्या दृष्टीने ज्या 2-3 गोष्टी आवश्यक आहेत त्याचा आपण विचार केला होता. सगळ्यात पहिल्यांदा आचार्य म्हणतात की हे जे ज्ञान, ही जी ब्रह्मविद्या मुंडक उपनिषदामध्ये सांगितली आहे प्रामुख्याने आणि इतरही श्रुती ग्रंथांमध्ये आलेली आहे, ते ज्ञान आपल्या आधीच्या सर्व महात्म्यांनी अतिशय प्रयत्नपूर्वक प्राप्त केलं आणि प्राप्त करून ते आपल्यापर्यंत संक्रमित केलं. मुळात आत्मज्ञान होणं ही काही पोरखेळ नाही. आपण 2-4 घंटे बसलो, ध्यानधारणा केली, थोडंफार नामस्मरण केलं म्हणजे आत्मज्ञान होतं, इतका हा पोरखेळ नाही. आपण कठोपनिषदामध्ये अभ्यास केला होता की क्षुरस्य धारा, सुरीच्या तीक्ष्ण धारेवरून चालण्यासारखं हे कठीण असी धारा व्रत आहे. आपल्या आधीच्या वैदिक काळच्या ऋषींनी फार तपश्चर्यापूर्वक विचार करून, प्रयत्न करून, साधना करून या आत्मतत्वाची अनुभूती घेतली. या आत्मतत्वाची अनुभूती घेणं, अनुभूती घेतल्यावर ते शब्दबद्ध करणं आणि शब्दबद्ध केल्यावर योग्य पद्धतीने, योग्य मार्गाने, योग्य व्यक्तीकडे ते संक्रमित करणं, ही प्रत्येक गोष्ट अतिशय कठीण आहे. आपल्या आधीच्या संपूर्ण गुरुपरंपरेने फार मोठे प्रयत्नांनी हे ज्ञान अनुभवलं, जतन केलं आणि वेगवेगळ्या माध्यमातून आपल्यापर्यंत संक्रमित केलं. फार मोठ्या महात्म्यांचे, टीकाकारांचे, संतांचे प्रयत्न आहेत म्हणून हे ज्ञान, उपनिषदकालीन वैदिक ज्ञान आज आपल्याला इथे उपलब्ध झालं आहे. कसं आहे, ज्या गोष्टी आपल्याला विनामूल्य मिळतात आणि विनासायास मिळतात, बऱ्याचदा आपल्याला त्यांचं महत्त्व नसतं. आज आपण आपल्या घरी आरामात AC रूममध्ये बसून, सोफ्यावर, बेडवर बसून, आराम खुर्चीत बसून ह्या सगळ्या गोष्टी ऐकतो. एकीकडे खाता पिता, गप्पा मारताना, TV बघताना आपण हे सगळं ज्ञान श्रवण करतो. म्हणून फारसं गांभीर्य या ज्ञानाचं आपल्याला जाणवत नाही. परंतु ज्या गुरुपरंपरेने आपल्यापर्यंत हे पोचवलं आहे त्यांच्याप्रती आपल्या मनात थोडी कृतज्ञता असावी, हा एक भाग. आचार्य सांगतात की गुरुणा यासेन लब्ध्वा. आपल्या आधीच्या लोकांना फार मोठ्या महत् प्रयत्नांनी या तत्वाचा अनुभव आलेला आहे आणि आपल्याला जर या तत्वाचा अनुभव घ्यायचा असेल तर आपल्याला देखील तसेच महान प्रयत्न करणं आवश्यक आहे. फुकट यातलं काही मिळणार नाही. फुकट मिळेल अशी अपेक्षा करू नये आणि फुकट म्हणजे विनासायास जर कोणी देत असेल तर त्यांच्याकडे आपण जाऊ नये. याच्यात साधकाचा शहाणपणा आहे. संबंध भाष्यामध्ये अशा प्रकारे प्रयत्नांचं महत्त्व आचार्य सांगतात सगळ्यात पहिल्यांदा. दुसरा भाग आपण बघितला की गुरु प्रसाद लभ्याम. केवळ स्वप्रयत्नांनी होणारं हे काम नाही. केवळ स्वप्रयत्नांनी, स्वबुद्धीने अभ्यास करून आत्मज्ञान होत नाही.
त्याच्यासाठी या मार्गातल्या अधिकृत गुरूंचं मार्गदर्शन मिळणं, त्यांच्या मिळालेल्या मार्गदर्शनानुसार आपण साधना करणं, त्यांना शरण जाऊन आपल्या साधनेसाठी प्रगतीसाठी आवश्यक ते प्रश्न विचारणं, या सर्व गोष्टींची या प्रांतामध्ये नितांत आवश्यकता आहे. आचार्य म्हणतात की गुरुप्रसाद लभ्याम. आणि तिसरी गोष्ट आपण संबंध भाष्यातली बघितली की या ज्ञानाचा सर्व आश्रमातल्या लोकांना, व्यक्तींना अधिकार आहे. सर्व आश्रमातले, सर्व वर्णाचे, सर्व प्रकारचे लोक याचा अभ्यास करू शकतात, याचा अनुभव करू शकतात. आचार्यांनी म्हटलं आहे की मुख्यतः संन्यास घेतल्याच्या नंतर ती ब्रह्मविद्या मोक्षाचं साधन बनते. आचार्यांचा भर हा प्रत्यक्ष चतुर्थाश्रम संन्यासावर आहे. परंतु असं जरी असेल तरी आपल्यापैकी बहुतांश लोक संन्यास घेणारे नाहीत. आपल्यासारख्या लोकांसाठी संन्यासाचा अर्थ आहे संन्यस्त वृत्ती. त्यामुळे संन्यस्त वृत्ती, थोडीफार अनासक्त वृत्ती, अलिप्तता प्रपंचामध्ये सांभाळली तर या उपनिषदाचे आपण देखील अधिकारी होऊ. या काही महत्त्वपूर्ण गोष्टी संबंध भाष्यामध्ये बघितल्याच्या नंतर प्रत्यक्ष जे 2 मंत्र आहेत त्याचा आपण अभ्यास केला होता की ज्याच्यामध्ये पहिल्या मंत्रामध्ये मुंडक उपनिषद, पहिलं मुंडक, पहिला खंड, त्यातील पहिले 2 मंत्र, ज्याच्यामध्ये ओम ब्रह्मा देवानाम प्रथमः संबभूव. ब्रह्मदेव या सृष्टीच्या प्रारंभी स्वतः निर्माण झाले. ब्रह्मदेवापासून ही ब्रह्मविद्या, त्यांचा पुत्र अथर्वा, अथर्वापासून अंगिरा, अंगिरापासून भरद्वाज पुत्र सत्यवह आणि सत्यवहापासून अंगिरस, अशी ही गुरुपरंपरा पहिल्या 2 मंत्रांमध्ये सांगितली आहे. त्याच्यामध्ये काही 2-3 महत्त्वाच्या गोष्टींचा विचार केला की या मुंडक उपनिषदाचे जे मूळ आचार्य भगवान ब्रह्मदेव आहेत, त्यांचं स्वतःचं काही वैशिष्ट्य आहे की ते स्वयंबभूव म्हणजे स्वयंभू निर्माण झाले. सामान्य माणसासारखा मातेच्या योनीतून किंवा पित्याच्या वीर्यापासून त्यांचा जन्म झाला नाही, तर स्वयंभू हे निर्माण झाले. श्रेष्ठ आहेत. सर्व देवतांच्या मध्ये सगळ्यात पहिल्यांदा यांची निर्मिती झाली. परिवृढो असा शब्द आचार्यांनी त्यांच्यासाठी वापरला आहे की ज्यांचा सगळ्या बाजूंनी उत्कर्ष झालेला आहे, वर्धन झालेलं आहे. धर्म, ज्ञान, वैराग्याच्या बाबतीत जे अतिशय वडील आहेत, सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ असे हे ब्रह्मदेव. ज्या ब्रह्मविद्येचं त्यांनी संक्रमण केलं त्या ब्रह्मविद्येचा विशेष आपण बघितला की सर्व विद्यांना, सर्व इतर विद्यांना आश्रय देणारी ही विद्या आहे. आणि तिसरी गोष्ट, ज्या अथर्वाने ही विद्या ग्रहण केली तो कधीही विचलित न होणारा. थर्व शब्दाचा अर्थ आहे चांचल्य किंवा विचलित होणे. अथर्वा म्हणजे जो कधीही विचलित होत नाही, चंचल नाही, असा दृढ संकल्पाचा, दृढ निश्चयी अथर्व, ब्रह्मदेवांचा पुत्र, ज्याच्याकडे या विद्येचं संक्रमण झालं. आणि अथर्वापासून पुढे अंगिरस ऋषींपर्यंत गुरुपरंपरा या पहिल्या 2 मंत्रांमध्ये सांगितली आहे. आणि या गुरुपरंपरेचं महात्म्य काय, तर ती परावरा म्हणजे नेहमी श्रेष्ठ गुरूंपासून कनिष्ठ शिष्यापर्यंत येते आणि अशा पद्धतीने पुढे त्याचं संक्रमण होत राहतं. वारंवार आचार्यांनी आणि उपनिषदांनी या संपूर्ण अभ्यासामध्ये अधिकृत गुरुपरंपरेचं महत्त्व सांगितलं आहे. आणि त्याचा इन्फरन्स, त्याचं टीकाकारांनी काढलेला अर्थ असा मुख्यतः आहे की परंपरेच्या माध्यमातून आलेलं ज्ञान योग्य आहे, अधिकृत आहे. केवळ अशा माध्यमातून आलेल्या ज्ञानाचा आपण स्वीकार करावा, आपण अभ्यास करावा. स्वबुद्धीने हे ग्रंथ वाचू नये, स्वबुद्धीने या मंत्रांचा अर्थ काढू नये, स्वबुद्धीने मंत्रांचा अर्थ काढून लोकांना सांगू नये. आणि असं कोणी स्वबुद्धीने मंत्राचा अर्थ काढून अभ्यास करत असेल आणि इतरांना सांगत असेल तर त्याच्याकडे आपण जाऊ नये. याच्यामध्ये शहाणपणा आहे. अशा पद्धतीची गुरुपरंपरेची महती आपण बघितली पहिल्या 2 मंत्रांमध्ये. आणि हा सगळा विचार झाल्याच्या नंतर उपनिषदांचा जो ज्ञान विभाग आहे, ज्याच्यामध्ये विचार उपनिषदांचे सुरू होतात, ते 3ऱ्या मंत्रापासून सुरू होतात. आणि 3रा मंत्र आपण वाचू आणि त्यानंतर आजच्या या आपल्या अभ्यासाला सुरुवात करूया. 3ऱ्या मंत्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की शौनको हवै महाशालः अंगिरसम विधिवत उपसन्नः पप्रच्छ कस्मिन्नो भगवो विज्ञाते सर्वमिदं विज्ञातं भवति इति. मंत्राचा अर्थ आहे, शौनक नामक प्रसिद्ध महागृहस्थाने अंगिरस मुनींच्याकडे जाऊन विधिपूर्वक
विनयपूर्वक विचारले की काय जाणले असता हे सर्व निश्चयाने जाणले जाते. अतिशय सुंदर मंत्र आहे आणि अतिशय विचार करण्यासारखा मंत्र आहे. येणाऱ्या पूर्ण उपनिषदाची पार्श्वभूमी पूर्वपीठिका या मंत्रामध्ये सांगितलेली आहे आणि आपल्याला साधक म्हणून अनेक गोष्टी या मंत्रातून शिकण्यासारख्या आहेत. त्याचा आपण विचार करूया. शब्दशः अर्थ मंत्राचा समजावून घेणं सोपं आहे की शौनक नावाच्या एका महागृहस्थांनी गुरूंकडे म्हणजे अंगिरस ऋषींकडे जाऊन एक प्रश्न विचारला की हे भगवान, असं कोणतं तत्व आहे जे एक तत्व जाणलं असता जणू हे सर्व जाणलं जाईल. अशा प्रकारचा एक अतिशय अंतर्मुख करणारा सुंदर प्रश्न शौनकाने आपल्या गुरूंना म्हणजे अंगिरस ऋषींना विचारला. बघा, पहिल्या 2 मंत्रांमध्ये जी गुरु परंपरा सांगितली आहे ती ब्रह्मदेवापासून अंगिरस ऋषींपर्यंत येऊन थांबली आणि त्या अंगिरस ऋषींना या शौनकाने येऊन प्रश्न विचारला. कठोपनिषदामध्ये जसा यम नचिकेतांचा संवाद होता तसा मुंडक उपनिषदामध्ये शौनक आणि अंगिरस मुनींच्या मधला हा संवाद आहे, प्रश्नोत्तरी आहे. त्यामुळे या उपनिषदातले वर्तमान काळातले गुरु आहे अंगिरस आणि वर्तमान काळातला शिष्य आहे शौनक. हा शौनक कसा शिष्य आहे तर त्याच्यासाठी सुंदर शब्द श्रुतीने वापरला की तो महाशाल आहे. महाशाल शब्दाचा अर्थ ज्याच्याकडे खूप मोठी यज्ञशाला आहे किंवा खूप मोठं गुरुकुल आहे किंवा पाठशाला आहे. यज्ञशाला, पाठशाला, गुरुकुल असे 3ही अर्थ वेगवेगळ्या टीकाकारांनी केलेले आहेत. आणि महाशाल म्हणजे फार मोठी यज्ञशाळा, फार मोठी पाठशाळा, युनिव्हर्सिटी, महाविद्यालय किंवा गुरुकुल या शौनकाकडे आहे. याचा एक अर्थ टीकाकारांनी केला. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट की शौनक स्वतः गृहस्थाश्रमी आहे. तो संन्यासाश्रमी नाही, भगवे वस्त्र परिधान केलेला नाही, तो ब्रह्मचारी देखील नाही, तो वानप्रस्थाश्रमात देखील गेलेला नाही, तर तुमच्या आमच्यासारखा महागृहस्थ गृहस्थाश्रमात असलेला व्यक्ती आहे आणि तो या उपनिषदाचा प्रमुख शिष्य आहे. आपल्यासाठी फार मोठी दिलासा देणारी गोष्ट की अशा प्रकारचे आपल्यासारखे गृहस्थाश्रमातले लोक जाऊन आत्मज्ञानाची पृच्छा करतात, आत्मज्ञानाची जिज्ञासा त्यांच्या मनामध्ये आहे. त्यामुळे एक अर्थ टीकाकारांनी याचा केलेला आहे की आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी, त्याची विचारणा करण्यासाठी संन्यास घेण्याची आवश्यकता नाही. आहे त्या घरात, आहे त्या परिस्थितीत, आहे त्या लोकांच्या मध्ये राहून, आहे ते संघर्षमय जीवन जगताना देखील आत्मज्ञानाविषयी जिज्ञासा आपल्या मनात निर्माण होऊ शकते. किंबहुना ती व्हावी अशी अपेक्षा आहे. आपल्याला असं आहे की बऱ्याचदा वाटतं की हे जे काही माझं घर आहे याच्यामध्ये अजिबात परमार्थाला काही अनुकूलता नाही. मी कुठेतरी मठात जाऊन राहते, 4 दिवस कुठेतरी जाऊन वर्कशॉप करते, शिबिर, अभ्यास वर्ग केला की तिथे जाऊन माझा परमार्थ होईल. मी सज्जनगडावर जाते, मी आळंदीला जाते, मी गोंदवल्याला जाते, मी पंढरपूरला जाते, मी अजून कुठल्या साऊथ इंडियामध्ये इथे खूप मोठे मोठे आश्रम आहेत, तिथे गेलं की त्याच्यानंतर माझा अभ्यास होईल. असं आहे की तीर्थक्षेत्री अवश्य जावं, मठ आणि आश्रमांमध्ये देखील अवश्य जावं, ते अभ्यास वर्ग शिबिरं देखील आवश्यक करावी. कारण की तिथे गेल्यावर आपल्या विचारांना चालना मिळते, आपल्या अभ्यासाला दिशा मिळते. पण तिथे गेलं म्हणून अभ्यास आणि साधना होईल आणि घरी राहिल्यावर ती अभ्यास आणि साधना होणार नाही, अशा प्रकारचा चुकीचा गैरसमज मनात ठेवण्याची आवश्यकता नाही. तर गृहस्थाश्रमात राहून, वर्तमान काळामध्ये, वर्तमान परिस्थितीमध्ये राहून देखील या आत्मज्ञानासंबंधी विचारणा करता येते, अभ्यास करता येतो, प्रश्न मनात निर्माण होतात आणि ते प्रश्नांची उत्तरं मिळण्याची व्यवस्था देखील या मार्गामध्ये आहे. तर सगळ्यात पहिला भाग की गृहस्थाश्रमी व्यक्तीसाठी हे आत्मज्ञान खुलं आहे, हा आपण या मंत्रातून शिकतो. कारण की शौनक स्वतः गृहस्थाश्रमी होता. दुसरी गोष्ट, महाशाल गृहस्थ होता, पण कसा गृहस्थ? तो केवळ हिंदीमध्ये जो शब्द आहे की ऐरा गैरा नथू खेरा, म्हणजे कोणीही लुंग्या सुंग्या ज्याला आपण मराठीत म्हणतो असा लुंगा सुंगा नव्हता. तर महाशाल म्हणजे महागृहस्थ होता, यशस्वी, प्रतिष्ठित, संपन्न घराण्यातला हा गृहस्थ. हे तुम्ही कशावरून म्हणू शकता? त्याचं कारण आहे की ज्या यज्ञशालेचा तो चालक होता किंवा ज्या गुरुकुलाचा तो चालक होता तिथे 88,000 स्नातक होते असं टीकाकारांनी म्हटलेलं आहे. कोणी ती संख्या 88,000 दिली आहे, कोणी ती संख्या 28,000 दिली आहे.
इन एनी केस ती संख्या किती होती हे महत्वाचं नाही, पण 88,000 ऋषी जिथे राहून यज्ञ करतात किंवा 88,000 स्नातक जिथे राहून शिक्षण घेतात, असं महाविद्यालय चालवणं, अशी यज्ञशाला चालवणं काही सोपं काम नाही. शौनक स्वतः अशा प्रकारच्या यज्ञशालेचा, गुरुकुलाचा संचालक होता. म्हणजे एक तो अतिशय संपन्न प्रतिष्ठित घरातला होता, कारण की मुख्यतः वैदिक काळात अशाच प्रकारचे लोक गुरुकुल अथवा यज्ञशाळा चालवत होते. त्यामुळे एक महत्वाचा अनुमान जे टीकाकारांनी इथे काढलेलं आहे की शौनक ज्याप्रमाणे प्रतिष्ठित, यशस्वी, संपन्न गृहस्थ असून देखील स्वतः शरणागत होऊन गुरूंच्याकडे गेला, तसं आपण देखील आपल्या प्रपंचामध्ये एक आपल्या स्तरावर यशस्वी संपन्न प्रपंच करावा आणि मग त्याच्या बरोबरीने या परमार्थामध्ये विचारणा करावी, वाटचाल करावी. बऱ्याच लोकांचा असा गैरसमज असतो की ज्यांना प्रपंचात काहीच धड करता येत नाही, ज्यांना काही कुठलंही यश मिळत नाही, ज्यांना धड जॉब करता येत नाही, नोकरी करता येत नाही, ते लोक मंदिरात जातात आणि दासबोध घेऊन बसतात. किंबहुना काही तरुण लोकांनी हातामध्ये गीता, दासबोध, ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ घेतले तर त्यांच्या घरातलेच लोक त्यांना नावं ठेवतात की हे काय तुझं वय आहे का गीता, ज्ञानेश्वरी घेऊन बसायचं, आधी जरा कामधाम कर. तर हे एका दृष्टीने बरोबर आहे की आपला प्रपंच व्यवस्थित करावा. इथे जो शौनक शिष्य आहे त्यांनी त्याचा प्रपंच व्यवस्थित केलेला आहे. एक गोष्ट आपण लक्षात ठेवू की प्रपंच व्यवस्थित पार पाडण्यासाठी जे कलागुण, कौशल्य लागतं तेच तसंच परमार्थामध्ये आपल्याला वापरता येतं. एक समर्थांचं छान ओवी आहे की जयाचे अरत्र धड नाही, तयाचे परत्र पुससी काही. की ज्याला प्रपंचच धड करता येत नाही तो परमार्थात येऊन तरी काय दिवे लावणार आहे. बघा, ज्या व्यक्तीला प्रपंचामध्ये व्यवस्थित वेळेचं नियोजन करता येतं तो परमार्थामध्ये देखील ते करतो. जो प्रपंचामध्ये एकाग्र वृत्तीने एखादं काम करतो तीच एकाग्रता त्याला परमार्थात कामाला येते. जो प्रपंचामध्ये दिलेलं काम हातातलं पूर्णत्वाला नेतो तो परमार्थामध्ये देखील हातात घेतलेली साधना पूर्णत्वाला नेतो. पण प्रपंचामध्ये ज्याची धरसोड वृत्ती आहे, एकही काम धड करायचं नाही, एकही काम पूर्ण करायचं नाही, फुलपाखरू वृत्ती, आज इथे, उद्या तिथे, परवा तिथे, अशी धरसोड वृत्ती जर इकडे असेल तर तीच तशी आपल्या परमार्थामध्ये ट्रान्सलेट होते. म्हणून शक्यतो ज्या काही आपल्या मुख्य जबाबदाऱ्या आहेत, आता प्रपंच किती करायचा, कसा करायचा हा काही आपल्या आजच्या चिंतनाचा विषय नाही, परंतु समर्थांनी मार्गदर्शन केले की प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. नेटका व्यवस्थित करावा, ज्या देशकाल परिस्थितीनुसार जे कर्तव्य आपल्या वाट्याला आलेलं आहे ते व्यवस्थित पार पाडावं. आणि हे सगळं कौशल्य जे आपण डेव्हलप करतो, विकास करतो, हे जे सगळे आपले गुण आहेत ते सगळेच्या सगळे आपल्याला परमार्थात कामाला येतात. इनफॅक्ट जी व्यक्ती प्रपंच व्यवस्थित करून मग परमार्थामध्ये प्रगती करते तिच्या शब्दांना परमार्थामध्ये देखील जास्त वजन असतं. जो अर्धवट प्रपंच सोडून परमार्थामध्ये काहीतरी हातपाय मारण्याचा प्रयत्न करतो वा लोकांना शिकवण्याचा प्रयत्न करतो त्याच्या शब्दांना देखील तेवढं वजन राहत नाही. एक काही नवीन पिढीतली मुलं आहेत ज्यांच्याशी माझं बोलणं चालू होतं. नवीन तरुण, एक 16, 17, 18, 20 वर्षांची 4-5 मुलं होती. त्यांच्याबरोबर आमची घरामध्ये चर्चा चालू होती की नवीन पिढीतली ही मुलं कोणाला फॉलो करतात, कोणाचं ऐकतात, कोणाचं तत्वज्ञान ऐकतात. तर त्याच्यापैकी त्यांनी सांगितलं की अमेरिकेमध्ये एक प्रसिद्ध उद्योगपती आहेत, उद्योजक, त्यांचं नाव आहे नवाल, रविकांत नवाल. तर हे नवाल अतिशय प्रसिद्ध आहेत आणि विशेषतः तरुण लोकांच्या मध्ये अतिशय पॉप्युलर आहेत, कारण की त्यांनी स्वतः अनेक स्टार्टअप्समध्ये इन्व्हेस्ट केलं. त्यामुळे ते तरुण मुलांना इन्व्हेस्टमेंट कशी करावी याचं सल्ले देतात. त्यांचं स्वतःचे वेगवेगळ्या माध्यमातून तरुण मुलांना प्रशिक्षण देतात की एखादा बिझनेस सुरू कसा करावा, त्याच्यामध्ये प्रगती कशी करावी, हे सगळं त्यांनी स्वतः केलं. त्यामुळे त्यांना फॉलो करणारा फार मोठा तरुण वर्ग केवळ भारतात नाही तर अमेरिकेमध्ये आणि अनेक पाश्चात्य देशांमध्ये आहे की आम्ही रविकांत नवालला फॉलो करतो. आणि केवळ बिझनेस उद्योगाच्या संदर्भात नाही तर आपलं ओव्हरऑल जीवन संयमित कसं असावं, संतुलित कसं असावं, तब्येतीची काळजी कशी घ्यावी, मेंटल हेल्थ कशी सांभाळावी आणि थोड्याफार तत्वज्ञानाच्या गोष्टी की आनंदी कसं राहावं, समाधानी कसं राहावं, अशा वेगवेगळ्या गोष्टी हे नवाल आपल्या प्लॅटफॉर्म्समधून तरुण पिढीला सांगतात.
आणि फार मोठा तरुण वर्ग त्यांना फॉलो करतो. मग हा तरुण वर्ग त्यांना का फॉलो करतो? कारण की ज्या गोष्टी ते तरुणांना सांगतात त्या त्यांनी स्वतः आधी इम्प्लिमेंट केलेल्या आहेत, स्वतः त्याचं आचरण केलं, स्वतः त्याच्यात यश मिळवलं आणि आता जाऊन ते जेव्हा लोकांना उपदेश करतात तेव्हा त्या उपदेशाला ग्राह्यता आहे, त्याला स्वीकारलं जातं. आणि म्हणून आपण प्रपंच अर्धवट सोडून जर परमार्थात गेलो तर आपल्याकडे बघून इतर लोक म्हणतात की हे काही प्रपंच धड करत नाही आणि परमार्थात येऊन नुसत्याच गप्पा मारतात, तर मग यांचं आम्ही कशाला ऐका, किंवा मग आम्ही कशाला परमार्थाच्या या भानगडीत पडा. अशा प्रकारचे संशय शंका इतर लोकांना आपल्याकडे बघून येऊ नये म्हणून इथे शौनक ज्या प्रकारे महाशाल होता, आपली सगळी कर्तव्य त्यांनी ज्याप्रमाणे व्यवस्थित पार पाडत ही यज्ञशाला आणि या वेदशालेचं संचलन केलं होतं आणि हे काम करता करता ज्या प्रकारे त्यांनी आध्यात्मिक मार्गामध्ये परमार्थामध्ये सुविचारणा केली, योग्य तो प्रश्न विचारला, त्याच पद्धतीने आपण देखील प्रपंचाचं आणि परमार्थाचं गणित, बॅलन्स, समतोल व्यवस्थित सांभाळत या परमार्थाच्या मार्गामध्ये प्रगती करावी. अशा प्रकारचा एक दुसरं अनुमान टीकाकारांनी या मंत्रामध्ये काढलेलं आहे. तिसरं अनुमान की शौनक स्वतः महाशाल म्हणजे वैदिक ही यज्ञशाला चालवणारा होता. याचा अर्थ तो धार्मिक प्रवृत्तीचा होता, सदाचरणी होता, सतशील होता. अशा प्रकारे एक धार्मिक प्रवृत्ती असणं, सदाचार करणं, एक शुद्ध आचार म्हणतो, आपलं ओव्हरऑल जीवन शुद्ध असावं. शक्यतो चुकीच्या गोष्टी, दुराचार, अनाचार आपण आपल्या जीवनात करू नये. अशा प्रकारे दुराचार, अनाचार केला तर आपलंच मन अशुद्ध होतं, मलिन होतं, गढूळ होतं आणि अशुद्ध गढूळ मनाने परमार्थ करता येत नाही. त्यामुळे प्रत्यक्ष धर्माचे विधी करतो की नाही हा एक भाग आहे आणि सदाचारी असणं आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये जे विधी निषेध आपल्याला धर्माने सांगितलेले आहेत, उदाहरणार्थ परनिंदा करू नका, परस्त्रीची अभिलाषा धरू नका, परधनाची अभिलाषा धरू नका. आपलं काय होतं, जर आपण दुसऱ्या कोणाच्या घरी जाऊन आलो की किती छान पडदे होते नाही, आपल्या घरात पण असे पडदे हवे, किती छान त्यांची कार आहे नाही, आपल्या घरात पण अशी कार हवी. शक्य असेल, पैसे असतील तर तसे पडदे आणि कार घ्यायला देखील हरकत नाही. पण सातत्याने आपली ही जी तुलना की दुसऱ्याकडे जे आहे ते मला हवं, ती तुलना करणं योग्य नाही. अशा प्रकारे तुलना करत असू तर तो विधी म्हणजे ते करा अशा पद्धतीने शास्त्रांनी आपल्याला आज्ञा दिलेली नाही, सूचना दिलेली नाही. महत्वाची गोष्ट आहे की शास्त्रांनी सांगितलेले विधी करावेत आणि शास्त्रांनी सांगितलेल्या निषिद्ध गोष्टींपासून दूर राहावं. अशी साधारण शुद्ध स्वच्छ आपली जीवनशैली असेल. शक्य तेवढा मी याच्यासाठी म्हणते की आपण सगळे कलियुगात राहतो, त्यामुळे ज्या प्रकारचं कॉर्पोरेट लाईफ आहे, ज्या प्रकारे आज प्रत्येक क्षेत्रामध्ये पॉलिटिक्स घुसलेलं आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये लोक एकमेकांना मॅनिप्युलेट करतात, एकमेकांचे पाय खेचतात, स्पर्धात्मक युग आहे, हायपर कॉम्पिटेटिव्ह युग आहे. त्यामुळे आपण काही रामराज्यात राहत नाही, आपण कलियुगामध्ये राहतो आणि अत्यंत संघर्षमय जीवनामध्ये, प्रपंचामध्ये, व्यवसायामध्ये आपण राहतो. आपल्या बाजूने शक्य तेवढा सदाचार, नैतिक मूल्यांची जपणूक करावी, नैतिक मूल्यांचं जतन करत करत शक्य तेवढं आपण जीवन जगावं. शौनकाचं जीवन अशा प्रकारचं होतं. टीकाकार म्हणतात की तीच एक जीवनशैली आपण सांभाळली, तीच एक जीवन पद्धती आपण सांभाळली तर तो एक विद्यार्थ्यासाठी आवश्यक असलेला गुण आहे. त्यामुळे ही तिसरी गोष्ट आहे. सो पहिली गोष्ट आपण बघितली की गृहस्थाश्रमी राहून परमार्थ करता येतो. दुसरी गोष्ट आपण बघितली की प्रपंच व्यवस्थित करून मग शक्यतो परमार्थ करावा. आणि तिसरी गोष्ट बघितली की शक्य तेवढं धार्मिक, सदाचारी, नैतिक मूल्यांची जपणूक करत करत जर आपण आपलं दैनंदिन जीवन जगलो तर परमार्थ करणं सोपं जातं, कारण की या धर्माच्या आणि सदाचरणाच्या माध्यमातून आपलं मन शुद्ध होतं. आणि चौथी महत्त्वाची गोष्ट आहे शौनकासंदर्भात सांगितलेली की एवढी समृद्धी, एवढी संपन्नता, एवढी प्रतिष्ठा समाजात असून देखील त्याच्यामध्ये वहावत न जाता शौनक अंतर्मुख झाला आणि त्यांनी जीवनाच्या मूलभूत प्रश्नांसंदर्भात विचार केला की असं एक कोणतं तत्व आहे जे जाणलं की जणू हे सगळं जाणल्यासारखं होईल. त्यामुळे आपण देखील आपला प्रपंच करत असताना या प्रपंचामध्ये वहावत न जाताना
आपण देखील थोडा अशा जीवनासंबंधी मूलभूत प्रश्नांचा विचार करावा. हा एक चौथा मुख्य महत्त्वाचा मुद्दा या मंत्रामध्ये सांगितलेला आहे. आणि पुढे मंत्रामध्ये म्हटलं आहे बघा, हे फक्त शौनको हवई महाशाल हो, म्हणजे शौनक हा जो महाशाल होता त्याच्याकडून या 3-4 गोष्टी आपण शिकण्याचा प्रयत्न केला. आणि पुढे असं लिहिलेलं आहे की हा महागृहस्थ शौनक अंगिरसम विधिवत उपसन्नहा पप्रच्छ, अंगिरस ऋषींच्याकडे विधीपूर्वक जाऊन त्यांनी विचारणा केली. विधीपूर्वक जाणं हा एक प्रतीक आहे. पूर्वीच्या काळी, वैदिक काळी असा एक विधी होता, असा एक संकेत होता की ज्या शिष्याला आत्मज्ञान हवं आहे त्यांनी गुरुगृही जावं, गुरुकुलामध्ये जावं आणि जाताना हातामध्ये समिधा घेऊन जावं. समिधा शब्दाचा अर्थ आहे सुकलेलं लाकूड. सुकलेल्या लाकडांची मोळी घेऊन, समिधा घेऊन आपल्या सद्गुरूंच्याकडे जावं, असा एक संकेत, असा एक विधी पूर्वीच्या काळी होता. सुकलेल्या लाकडाचं काय महत्व आहे की सुकलेलं लाकूड लवकर पेटतं आणि ते धूर निर्माण करत नाही. याच्या विरुद्ध ओलं लाकूड लवकर पेटत नाही आणि जर पेटलं तर ते फार धूर निर्माण करतं. सद्गुरूंच्याकडे जाताना आपण समिधा घेऊन जाण्याचा अर्थ आहे की आपण सुक्या लाकडासारखं होऊन जावं आणि म्हणजे कोरी पाटी घेऊन जावं. युजली आपली लाकडं, म्हणजे आपल्या मनाची लाकडं ओली कशाने होतात, एकतर फार मोठा अहंकार, अभिमान, मी कोण आहे तो घेऊन सद्गुरूंच्याकडे जातो. आणि असा अभिमान घेऊन, चिंब ओलं झालेलं मन घेऊन जेव्हा सद्गुरूंच्याकडे जातो तेव्हा सद्गुरू जे ज्ञान आपल्याला देण्याचा प्रयत्न करतात ते ग्रहणच करू शकत नाही. त्या ज्ञानाग्नीने आपण तप्त होत नाही, आपल्या मनाचं लाकूड पेटत नाही आणि मनात 1760 शंका, सुशंका आणि संशय असतील तरी देखील त्या ज्ञानाग्नीचं ग्रहण आपल्याला करता येत नाही. इनफॅक्ट सद्गुरू जे सांगतात त्याच्यामध्ये 1760 प्रश्न विचारून आपण धूरच निर्माण करतो, ग्रहण करत नाही, धूर निर्माण करतो. असं न करता एक कोरी पाटी बनून सद्गुरूंच्याकडे जावं, विधीपूर्वक जावं, विनम्रतेने जावं आणि शरणागत होऊन त्यांच्याकडे जाऊन हे प्रश्न विचारावे. हा एक भाग या मंत्राचा सांगितलेला आहे. आणि दुसरा एक भाग याच्यामध्ये सांगितलाय, टीकाकारांनी सांगितलंय की शक्यतो सद्गुरूंच्याकडे जाताना रिकाम्या हाताने जाऊ नये. बघा, आपल्या गुरुपरंपरेचं हे फार सुंदर वैभव आहे की आपल्याकडे सद्गुरूपदी आरूढ असलेल्यांना ही आज्ञा दिलेली आहे, ही सूचना दिलेली आहे की हे ज्ञान प्रबोधन करताना कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता निष्काम वृत्तीने याचं प्रबोधन व्हावं. सो गुरूंनी काहीही मागू नये, गुरूंनी कुठलीही अपेक्षा करू नये. याच्यामध्ये गुरूंचं वैभव आहे, ती गुरूंना दिलेली आज्ञा आहे. परंतु शिष्याला दिलेली सूचना आहे की तू जाताना गुरूंच्याकडे रिकाम्या हाताने जाऊ नको. मग आता गुरूंच्याकडे जाताना काय घेऊन जावं? मला असं वाटतं की आमच्या गुरूंच्याकडे ना मखमली गालिचा नाहीये, एक सुंदर मखमली गालिचा घेऊन मी जाते. असं मला जे हवं ते गुरूंच्याकडे घेऊन जाऊ नये, तर गुरु कार्यामध्ये ज्याची मदत होईल अथवा गुरूंचा चरितार्थ चालवण्यासाठी मदत होईल अशी एखादी वस्तू घेऊन गुरूंच्याकडे जावं. सद्गुरूंच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे सद्गुरूंचं कार्य. सद्गुरूंचं कार्य काय आहे तर सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः. परंपरेने जे ज्ञान गुरूंच्यापर्यंत आलेलं आहे ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावं, अधिकाधिक समाज वेदांत साक्षर व्हावा, अधिकाधिक समाज हे ज्ञान ग्रहण करून सुखी व्हावा, समाजातला संघर्ष कमी व्हावा, दुःख कमी व्हावं, ही सद्गुरूंची मनापासून इच्छा असते. त्या गुरुकार्यामध्ये मदत होईल अशा प्रकारची काही वस्तू, अशा प्रकारची काही योगदान, भेट आपल्या गुरूंना द्यावी, ज्याच्यामुळे त्यांच्या एकतर कार्यामध्ये मदत होईल अथवा त्यांच्या चरितार्थाला मदत होईल. असा एक दुसरा अर्थ इथे टीकाकारांनी सांगितलेला आहे. आणि तिसरी गोष्ट, शौनक आपल्या गुरूंच्या घरी गेला आणि त्यांनी हा प्रश्न विचारला. इथे जो विधी सांगितलेला आहे त्याला गुरुपसदन विधी म्हटलेला आहे. एक तो हातामध्ये समिधा घेऊन गेला आणि दुसरा इथे जो उपसन्न हा शब्द आहे त्या उपसन्न हा शब्दामध्ये उपसदन विधी आहे. उपसदन विधी म्हणजे जिथे गुरु आहेत, ज्या स्थळी, ज्या ठिकाणी, ज्या मठात, ज्या आश्रमात, ज्या गावात गुरु आहेत तिथे शिष्याने जावं आणि तिथे त्यांना जाऊन, शरण जाऊन त्यांची सेवा करून आत्मज्ञानासंबंधी प्रश्न विचारावा, असा त्या उपसदन विधीचा थोडक्यात अर्थ आहे.
भगवान शंकराचार्यांनी जेव्हा या मंत्रावर टीका केली तेव्हा त्यांनी या उपसदन विधीच्या संदर्भात 2 वेगवेगळे अर्थ दिले आहेत. थोडासा टेक्निकल भाग आहे, पण आपण समजावून घेऊया. भगवान शंकराचार्य म्हणतात की या उपनिषदामध्ये गुरु परंपरा सांगताना ब्रह्मदेवापासून अथर्वा, अंगिरा अशी एक परंपरा सांगितली. परंतु ब्रह्मदेवापासून अंगिरस ऋषींपर्यंत श्रुती मंत्रांनी सांगितलं की गुरूंनी शिष्याला ज्ञान प्रदान केलं. पहिल्या या प्राथमिक परंपरेमध्ये श्रुतीने असं म्हटलं नाही की शिष्य गुरूंच्या घरी गेला आणि त्याच्यानंतर गुरूंनी प्रदान केलं, अशा प्रकारचा उल्लेख प्रत्यक्ष श्रुती मंत्रामध्ये नाही. त्यामुळे भगवान शंकराचार्य टीका करताना म्हणतात की एक अर्थ या असा होतो की शौनकाच्या आधी अशा प्रकारे गुरु उपसदन विधी अस्तित्वात नव्हता. सगळ्यात प्रारंभीचा जो वैदिक काळ होता त्याच्यामध्ये हे ग्राह्य धरलेलं होतं की पिता आपल्या पुत्राला अथवा गुरु आपल्या शिष्यांना ही विद्या नेहमीच प्रदान करत होते. शिष्यांनी त्यांच्याकडे येऊन अशा प्रकारे फॉर्मली प्रश्न विचारण्याची आवश्यकता नव्हती शौनकाच्या आधी. आणि शौनकाच्या नंतर या उपसदन विधीचा प्रारंभ झाला, हा याचा एक अर्थ आहे असं भगवान शंकराचार्य म्हणतात. आणि त्यांनी उपसदन विधीचा दुसरा देखील अर्थ केलेला आहे. आणि दुसरा अर्थ करताना भगवान शंकराचार्यांनी एक शब्द वापरला, त्याला म्हणतात मध्य दीपिका न्याय किंवा देहली दीप न्याय. संस्कृत शब्द आहे आणि संस्कृत शब्द ऐकले की घाबरून जाण्याची आवश्यकता नाही, त्याच्या मागचा अर्थ सोपा अर्थ आहे. मध्य दीपिका म्हणजे पूर्वीच्या काळी इलेक्ट्रिसिटी नव्हती तेव्हा दिवा वेगवेगळ्या आपल्या खोल्यांमध्ये ठेवण्याची प्रथा होती. असा एखादा दिवा जो उंबरठ्यावर ठेवला तर तो उंबरठ्याच्या बाहेर देखील प्रकाश देत असे आणि उंबरठ्याच्या आतमध्ये देखील प्रकाश देत असे. सो अशा प्रकारे मध्यभागी मध्य दीपिका न्याय असं सांगतो की मध्ये ठेवलेला दिवा हा आत बाहेर दोन्हीकडे प्रकाश देतो. तसं आचार्यांनी शौनकाचं उदाहरण घेऊन म्हटलं आहे की शौनकांनी उपसदन विधी प्रत्यक्ष केला, म्हणजे तो गुरुगृही प्रत्यक्ष गेला, शरणागत होऊन त्यांनी प्रश्न विचारला. उपसदन विधीचा उल्लेख जरी हा एकाच ठिकाणी आलेला असेल तरी शौनकाच्या आधीचे सगळे शिष्य देखील आपापल्या गुरूंकडे जाऊन अशाच प्रकारे त्यांनी ज्ञानाची पृच्छा केली आणि अशाच प्रकारे गुरूंनी त्यांना आत्मज्ञान प्रदान केलं. आणि शौनकाच्या नंतरच्या देखील येणाऱ्या सगळ्या शिष्य परंपरेमध्ये प्रत्येक शिष्याने तो उपसदन विधी पार पाडून म्हणजे आपापल्या गुरूंच्या घरी जाऊन मग या ज्ञानाचं ग्रहण केलं. त्यामुळे शौनकाच्या आधी देखील ही परंपरा होती आणि शौनकाच्या नंतर देखील ही गुरुगृही जाण्याची परंपरा कायम राहिली. अशा प्रकारे आचार्यांनी या उपसदन विधीचे उपसन्न हा शब्दाचे 2 अर्थ केलेले आहेत. आपल्या दृष्टीने आपण साधक म्हणून विचार केला तर आपण एकच ह्याच्यातून अनुमान काढू शकतो की आपलं हल्ली कसं झालंय की आपल्याला सगळं घर बसल्या हवं असतं. अहो काय आम्हाला ना गुरु भेटतच नाही. गुरु भेटत नाही म्हणजे आपण प्रयत्न केले का? आपण गुरु शोधण्याचा प्रयत्न केले का? आम्हाला हवंय हो, पण असं जायला कुठे वेळच मिळत नाही. घरी एवढे कामं असतात, मुलाचं काम, मुलीचं काम, सुनेचं काम, नातवंडांचं काम. कधी आम्ही घरातून बाहेर पडणार, कधी असे गुरु शोधणार? तर आपला एक्सटेंडेड गृहस्थाश्रम असतो, म्हणजे आपल्या मुला मुलींच्या नंतर हे तो नातवंड पतवंडांपर्यंत चालूच असतो. आणि मग गुरु वगैरे शोधायला किंवा त्यांच्या घरी जायला आपल्याकडे वेळच नसतो. ती आपल्या जीवनात प्रायोरिटीच नसते. आपण इथे एवढंच समजावून घ्यावं की अशा प्रकारे फुकट घरबसल्या या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळणार नाहीत. शोध घ्यावा ज्या पद्धतीचे गुरु आपल्याला हवे आहेत, ज्यांच्याकडून आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळण्याची शक्यता आहे, ज्यांचं प्रबोधन ऐकल्याच्या नंतर आपल्या मनाचं पूर्ण समाधान होतं, अशा गुरूंचा शोध घ्यावा. आपण उठून त्यांच्या घरी जावं, आपण त्यांची सेवा करावी, आपण त्यांना शरण जावं आणि आपण त्यांना प्रश्न विचारावे. जसं शौनकाने या उपनिषदामध्ये केलेलं आहे, तो आपल्यासाठी गृहपाठ आहे, आपल्यासाठी होमवर्क आहे. अशा प्रकारे सद्गुरूंचा शोध घ्यावा आणि घेतल्याच्या नंतर जर भाग्यवान असू आणि जर खरंच असे आत्मज्ञानी पुरुष, महापुरुष आपल्याला कोणी गुरु म्हणून भेटले तर त्यांच्याकडे जाऊन काय प्रश्न विचारावेत. काय सुंदर प्रश्न शौनकाने विचारलेला आहे. शौनक म्हणतो, कस्मिन्नु भगवो विज्ञाते सर्वमिदं विज्ञातम भवती इति. हे भगवान, असं एक कोणतं तत्व आहे जे जाणल्यावर जणू हे सगळं जाणल्यासारखं होईल.
अतिशय गंभीर गहन विचार करून शौनकाने हा प्रश्न विचारलेला आहे. बघा, सद्गुरूंच्याकडे गेल्यावर कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारावे याच्यासाठी थोडंसं तारतम्य असण्याची आवश्यकता आहे. जसं मी म्हटलं की आपल्याला या गुरु परंपरेचं गांभीर्य नाही, कारण की आपल्याला हे सगळं सहजासहजी विनासायास फुकट मिळण्याची सोय तंत्रज्ञानाने टेक्नॉलॉजीने केलेली आहे. त्यामुळे एक तर आपण असं उठून कुठे जात नाही, आणि गेलो तरी तिथे जाऊन काय बोलायचं, काय विचारायचं हे तारतम्य देखील कधी आपण शिकलो नाही. वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत की गुरूंच्याकडे जाऊन लोक किती मजेदार प्रश्न विचारतात. त्याचे अनेक नमुने पाहायला मिळतात. एक नमुना असा आहे की आपण जातो गुरूंच्याकडे, प्रश्न विचारतो, पण त्या प्रश्नामध्ये माझं मत काय आहे, माझी विचारधारा काय आहे, ती भेसळ करूनच आपण प्रश्न विचारतो. महाराज, माझं असं मत आहे की चारीधाम यात्रा प्रत्येकाने केलीच पाहिजे. मी तर नक्की करणार आहे, काय वाटतं तुम्हाला? महाराज म्हणतात, हो बाबा बरोबर आहे, कर तू चारधाम यात्रा. मग दुसरा येतो आणि म्हणतो की महाराज, मला असं वाटतं की अजिबात काही चारीधाम यात्रा वगैरे करण्याची आपल्याला गरज नाही. शेवटी तुकाराम महाराजांनीच सांगून ठेवलंय, न जावे लगे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. असं तुकाराम महाराजांचा अभंग हा जाऊन आपल्या महाराजांना शिकवतो. आता काही गुरूंना माहिती नाही की तुकाराम महाराजांनी काय सांगितलंय, पण आपलं असं आहे की माझं काय मत आहे, मी किती ऐकलं, मी किती वाचलं, मी किती श्रवण केलं, माझ्या दृष्टीने काय योग्य आहे, अशा सगळ्या गोष्टी शिष्य श्रोते जाऊन आपापल्या गुरूंना सांगतात गुरुगृही गेल्यावर. ही एक गंमत आहे. दुसरी गंमत आहे की जातात आणि बऱ्याचदा खूप सगळ्या कॉन्टेम्पररी सामाजिक समस्यांवर चर्चा करतात. ग्लोबल वॉर्मिंगचा प्रॉब्लेम स्वामीजी कसा सॉल्व्ह करायचा, त्याने हा फार मोठा प्रॉब्लेम आहे. किंवा आता ही नवीन टेक्नॉलॉजी आली आहे AI म्हणून, त्याच्यामुळे अनेक लोकांच्या नोकऱ्या जात आहेत, मग स्वामीजी तुमचं काय मत आहे ह्याच्यावरती. तर अशा सामाजिक समस्यांवरती बरेच लोक चर्चा करतात. बरेच लोक गुरूंची परीक्षा बघतात, किंवा जो त्यांच्या डोमेनच्या बाहेर आहेत किंवा जे अतिशय असंबद्ध आहेत असे प्रश्न विचारतात. आमचे सद्गुरू आहेत परमपूज्य डॉक्टर काका, प्रत्यक्ष त्यांना हा प्रश्न विचारलेला आहे की का हो म्हणे काका, तुमचे ज्ञानेश्वर महाराज इतके जर बुद्धिमान होते, इतके खरंच विचारवंत होते, तर त्यांनी न्यूक्लिअर बॉम्बची निर्मिती का केली नाही, ॲटम बॉम्बची निर्मिती का केली नाही. आता जे ज्ञानेश्वर महाराज 850 वर्षांपूर्वी होऊन गेले, ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन भगवद्गीतेचं प्रबोधन करण्यामध्ये समाजाला ते योगदान देण्यासाठी ज्यांनी खर्च केलं, अशा ज्ञानेश्वर महाराजांसंबंधी आपण आज आपल्या गुरूंना प्रश्न विचारण्याचं काय प्रयोजन आहे? हे योग्य आहे का? हे शोभतं का आपल्याला? पण तरी आपण जातो. हा एक भाग आहे. बऱ्याचदा आपले प्रापंचिक प्रश्न विचारतो, माझ्या मुलाचं काय, माझ्या मुलीचं काय, आमचा बिघडलेला प्रपंच महाराज कसा दुरुस्त करायचा, हिचं लग्न कसं होईल, त्याला नोकरी कशी मिळेल, वगैरे वगैरे. तर अशा प्रकारे हे सगळे जे प्रश्न आहेत हे अत्यंत निरर्थक वायफळ प्रश्न गुरूंना विचारणं अपेक्षित नाहीये. ज्या आत्मज्ञानाचं प्रबोधन करण्यासाठी गुरु तिथे बसलेले आहेत, त्या मुख्य महत्वाच्या मुद्द्याच्या गोष्टी जाऊन सद्गुरूंना विचाराव्यात. गोंदवलेकर महाराजांचं वाक्य आहे की आम्ही केशर कस्तुरीचं दुकान लावून इथे बसलेलो आहेत, पण येणारे सगळे गिराईक आम्हाला फक्त मीठ मोहरीच मागतात, केशर कस्तुरी कोणी मागतच नाही. ही गुरूंची व्यथा आहे आपल्या. त्यामुळे इथे शौनकाकडून सगळ्यात महत्वाची गोष्ट काय शिकावी, तर जीवनासंबंधी, मानवी जीवनासंबंधी असे मूलभूत प्रश्न आपल्या मनात निर्माण व्हावेत, आणि ते निर्माण झालेले प्रश्न योग्य ठिकाणी जाऊन त्याची उत्तरं शोधावीत, योग्य ठिकाणी जाऊन त्याची विचारणा करावी. आणि हा जो सगळा भाग आहे, कस्मिन्नो भगवो विज्ञाते सर्वम इदम विज्ञातम भवती, असं एक कुठलं तत्व आहे. या सृष्टीमध्ये फार मोठी विविधता आहे, अनंत कोटी जीवसृष्टी आहेत, चर अचर सृष्टी आहे, आणि एवढ्या या विविधतेच्या मागे एक असं कुठलं तत्व आहे की जे जाणलं की जणू या संपूर्ण सृष्टीचा पसारा जाणला जाईल. एक फार सुंदर प्रश्न इथे शौनकाने विचारलेला आहे आपल्या सद्गुरूंना. आणि हा जो सगळा भाग आहे हा 3ऱ्या मंत्रामध्ये झाल्याच्या नंतर मुंडक उपनिषदातले वर्तमान काळातले, म्हणजे जेव्हा हे मुंडक उपनिषद सांगितलं गेलं त्या काळातले जे गुरु म्हणजे अंगिरस ऋषी, ते उत्तर द्यायला शौनकाला सुरुवात करतात. 4थ्या मंत्रामध्ये हे उत्तर आलेलं आहे, ज्याच्यामध्ये अंगिरस ऋषी म्हणतात, तस्मै स होवाच द्वे विद्ये वेदितव्ये
इति ह स्म यत ब्रह्मविदो वदन्ति पराच अपराच, पराच एव अपराच. शौनकाला अंगिरस ऋषी म्हणाले स होवाच, म्हणजे त्याला ते म्हणाले. त्याला म्हणजे कोणाला? शौनकाला. ते म्हणजे कोण? तर अंगिरस ऋषी. शौनकाला अंगिरस ऋषी म्हणाले की ब्रह्मवेत्ते असे निश्चयपूर्वक सांगतात, ब्रह्मविदो वदंती द्वे विद्ये वेदितव्ये, 2 प्रकारच्या विद्या जाणण्यासारख्या आहेत. कोणत्या विद्या? एक पराविद्या आणि एक अपराविद्या. बघा, आपल्याकडे एक सुंदर गोष्ट की शौनकाने विचारला की मला एक असं तत्व सांगा, पण उत्तर देताना गुरूंनी काय उत्तर दिलं की 2 तत्व 2 विद्या जाणण्यासारख्या आहेत. म्हणजे शौनकाच्या प्रश्नाचं डायरेक्ट उत्तर इथे गुरूंनी दिलेलं नाही. शौनकाच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी काही एक पूर्वपीठिका आवश्यक आहे, काही भूमिका आवश्यक आहे. आणि क्रमविकासाच्या नात्याने की तुला जे तत्व जाणायचं आहे ते तत्व म्हणजे पराविद्या आणि त्याच्याशिवाय दुसरी असलेली अपराविद्या, या दोन्हींच्या बाबतीत ज्ञान होतं, या दोन्ही प्रकारच्या विद्या आहेत, असं उत्तर अंगिरस ऋषी शौनकाला देतात. 2 प्रकारच्या विद्या आहेत, एक आहे पराविद्या आणि एक आहे अपराविद्या. परा शब्दाचा अर्थ आहे श्रेष्ठ, सर्वात श्रेष्ठ, सर्वात उत्कृष्ट. आणि अपरा शब्दाचा आहे कनिष्ठ, निकृष्ट किंवा कनिष्ठ. हा आहे अपरा शब्दाचा अर्थ. मग एखाद्या विद्येला आपण श्रेष्ठ का म्हणतो आणि एखाद्या विद्येला कनिष्ठ का म्हणतो? प्रत्यक्ष अंगिरस ऋषींनी हे उत्तर या मंत्रामध्ये दिलेलं नाही, पण आपण थोडासा टीकाकारांचा आणि वेगवेगळ्या टीकांचा अभ्यास केला तर या परा अपरा विद्येमधला फरक आपल्याला स्पष्ट होतो. याच्या पुढे 5व्या मंत्रापासून या परा अपरा दोन्ही विद्यांचं खूप विस्ताराने चर्चा होणार आहे. आज आपण थोडे प्रिलिमिनरी फरक आहेत परा अपरा विद्येमधले ते जाणून घेण्याचा प्रयत्न करू. हे प्रत्यक्ष अंगिरस ऋषींनी सांगितलेले नाही, परंतु आपण टीकाकारांच्या मदतीने हे फरक समजावून घेण्याचा प्रयत्न करतोय. पराविद्या श्रेष्ठ विद्या, अपराविद्या कनिष्ठ विद्या. पराविद्या श्रेष्ठ का आहे? तर सगळ्यात मुख्य ही जी परमात्म तत्व विषयक विद्या आहे ती मोक्षपर आहे, ती बंधनापासून मुक्त करणारी विद्या आहे. परंतु अपराविद्या आहे ती मात्र मनुष्याला बंधनात अडकवून ठेवणारी विद्या आहे. बंधनापासून सोडवणारी आणि बंधनात ठेवणारी विद्या म्हणजे काय? बंधन म्हणजे काय? हा पहिला प्रश्न आपल्या समोर येतो. वेदांत शास्त्राच्या दृष्टीने आपण विचार केला तर आपल्या मनात निर्माण होणारं प्रत्येक दुःख, सगळे विकार, सर्व प्रकारच्या चिंता, पश्चाताप, क्रोध, लोभ, राग, मत्सर हे जोपर्यंत आपल्या मनामध्ये आहे तोपर्यंत आपण बंधनात आहोत असं वेदांत शास्त्र म्हणतं. आपल्याला जे बंधन माहिती ते फक्त शरीराचं बंधन माहिती. मला असं वाटतं की मी एक स्वतंत्र महिला आहे, स्वतंत्र देशाची स्वतंत्र नागरिक आहे, मला सगळ्या प्रकारचे समान हक्क मिळालेले आहेत, मला हवं तेव्हा मी घराच्या बाहेर जाते, हवं तेव्हा घरी परत येते, हवं तेव्हा जेवण खाते, हवं तेव्हा उठते, हवं तेव्हा सिनेमाला जाते. सगळ्या प्रकारच्या कृती करण्याचं मला स्वातंत्र्य आहे, म्हणून मी एक स्वतंत्र नागरिक आहे, स्वतंत्र व्यक्ती आहे असं मला वाटतं. परंतु हे सगळं शरीराचं स्वातंत्र्य आहे. वेदांत शास्त्र मला म्हणतं की शरीराने तू कितीही स्वतंत्र असली तरी जोपर्यंत मनात एखाद्या भूतकालीन गोष्टीचा सल आहे, पश्चाताप आहे, कुणाचा तरी डंख आपण धरून बसतो मनामध्ये, भविष्य काळात होणाऱ्या गोष्टीची चिंता आहे, तोपर्यंत मी बंधनातच आहे. आणि पराविद्येच्या मार्गावर गेल्याशिवाय हे मनातली अदृश्य बंधनं दूर होणार नाही. असं का बरं आहे? कारण की ही जी पराविद्या, परमात्म तत्व विषयक विद्या, ती ग्रहण करण्यासाठी आधी चित्तशुद्धी हा सगळ्यात मोठा क्रायटेरिया सांगितला आहे. चित्तशुद्धी ही सगळ्यात मोठी पूर्वतयारी सांगितली आहे. याच्या विरुद्ध जी अपराविद्या आहे त्या अपराविद्येचं ग्रहण करण्यासाठी अशी मानसिक पूर्वतयारी आपल्याला सांगितली गेलेली नाही की तुझ्या मनात क्रोध असेल, तुझ्या मनात लोभ असेल तर तुला फिजिक्सचा अभ्यास करता येणार नाही, तुला दुसऱ्या एखाद्या व्यक्तीबद्दल मत्सर वाटत असेल तर तुला केमिस्ट्री किंवा बायोलॉजीचा अभ्यास करता येणार नाही, किंवा अभ्यास केला तरी ते तुला कळणार नाही. अशा प्रकारचे कुठलेही मानसिक स्वच्छता, मानसिक शुद्धी, मानसिक शांती हे प्रीरिक्विजिट्स नाही. आपल्या मनामध्ये कितीही विकार असले, कितीही जुने पश्चाताप चिंता असल्या
तरी आपण या सगळ्या प्रकारच्या अपरा, कनिष्ठ, वैज्ञानिक, गणित इत्यादी विद्यांचा अभ्यास करू शकतो, त्या ग्रहण देखील करू शकतो. परंतु पराविद्या जी आपल्याला मोक्षाकडे नेणारी विद्या आहे, जी आपल्याला अंतर्बाह्य सगळ्या बंधनातून सोडवणारी विद्या आहे, त्या विद्येच्या अभ्यासासाठी अशा प्रकारे मनुष्य पूर्वतयारी करतो, प्रयत्न करतो आणि या विद्येच्या अभ्यासाच्या निमित्ताने हळूहळू तो क्रमशः बंधनातून मुक्त होतो. अंतिम तत्वाची अनुभूती झाली की तो पूर्णतः जीवनमुक्त होतो. त्यामुळे पराविद्या जी आहे ती आपल्याला बंधनातून मुक्त करणारी, मोक्षाच्या दिशेने नेणारी विद्या आहे. अपराविद्या मात्र आपल्याला बंधनांमध्ये अधिकाधिक अडकवून ठेवणारी विद्या आहे, असं एक अर्थ इथे दिलेला आहे काही टीकाकारांनी. दुसरं की पराविद्या जी आहे ती एकाच परमात्म सर्वश्रेष्ठ तत्वविषयक अभ्यास करण्याची विद्या आहे. पराविद्येमध्ये व्हेरिएशन नाही, पराविद्येमध्ये विविधता नाही. शौनकाने मूळ प्रश्न काय विचारला की असं एक तत्व कुठलं आहे जे जाणलं की हे सगळं जाणल्यासारखं होईल. या संपूर्ण सृष्टीमध्ये खूप विविधता आहे. अनेक नामरूप, अनेक पदार्थ, अनेक व्यक्ती, अनेक वस्तू, अनेक योनी, अनेक चर अचर सृष्टींचं वैविध्य आपण बघतो. परंतु या सगळ्या नामरूपांच्या मागे एक तत्व दडलेलं आहे की जे जाणलं की जणू सगळं जाणल्यासारखं होईल. असं खरंच शक्य आहे का हो? खरंच एखादी अशी तत्व, एखादी अशी विद्या आहे का की जे जाणल्यावर मी सर्वज्ञ होईल, मला सगळ्या सृष्टीचं ज्ञान होईल? असं खरंच शक्य आहे का? व्यवहारामध्ये बघा, आपण जेव्हा फिजिक्स शिकतो तेव्हा आपल्याला फक्त फिजिक्समधल्याच गोष्टी कळतात, केमिस्ट्री कळत नाही. त्याच्यासाठी केमिस्ट्रीचा वेगळा अभ्यास करावा लागतो, बायोलॉजीचा वेगळा अभ्यास करावा लागतो, मॅथमॅटिक्सचा वेगळा अभ्यास करावा लागतो. पण इथे पराविद्येमध्ये म्हणतायत की एकच असं तत्व आहे की जे जाणलं की जणू हे बाकीचं सगळं जाणल्यासारखं होईल. याचा अर्थ काय? तर याचा अर्थ इथे एक कार्यकारण भावाकडे निर्देश केलेला आहे. सोन्याचे माझ्याकडे 50 वेगवेगळे अलंकार आहेत. सोन्याच्या बांगड्या, सोन्याचे कानातले, सोन्याचं नेकलेस, सोन्याचं मंगळसूत्र, सोन्याचा मुकुट, सोन्याचे पैंजण, अनेक दागिने असताना त्या वेगवेगळ्या दागिन्यांची जडणघडण कशी झाली, त्याचं रूप कसं आहे, त्याचा आकार कसा आहे, त्याचं वजन कसं आहे, या विविधतेचा अभ्यास करायचा की सोनं नावाचं एक तत्व फक्त जाणून घ्यायचं? वेदांतशास्त्र आपल्याला म्हणतं की सोनं नावाचं एक तत्व जाणलं तर सगळे दागिने जणू जाणल्यासारखे होतात. अगदी तसंच या सर्व सृष्टीच्या सर्व वस्तूंमध्ये चराचरांमध्ये व्यापून राहिलेलं एक तत्व जाणलं तर जणू ही सृष्टी जाणल्यासारखी होईल. मग आपल्या मनात लगेच प्रश्न येतो की जो आत्मज्ञानी व्यक्ती आहे त्याला काय या सगळ्या क्षेत्रांचं ज्ञान असतं का? आत्मज्ञानी व्यक्तीला मी जाऊन एखादा आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल प्रश्न विचारला तर त्याला ते सांगता येईल का? त्याला या फोनची मोबाईल टेक्नॉलॉजी विचारली तर त्याला ती एक्सप्लेन करता येईल का? असा याचा अर्थ नाही. परंतु या सगळ्या प्रकारच्या ज्या विद्या आहेत, टेक्नॉलॉजी, फायनान्स, स्टॉक मार्केट, सायन्स, विज्ञान, कला, क्रीडा इत्यादी, या सगळ्या विद्यांना प्रतिष्ठा देणारी, या सगळ्या विद्यांना आश्रयभूत असणारी, या सगळ्या विद्या ज्या दृश्य सृष्टीच्या बाबत बोलतात त्या दृश्य सृष्टीमध्ये सगळीकडे व्याप्त असणारं जे तत्व आहे ते एक तत्व जाणलं की ते सगळे दृश्य पदार्थ आणि त्या दृश्य पदार्थांचं वर्णन करणाऱ्या या सगळ्या विद्या जणू जाणल्यासारख्या होतील. एक पाणी जाणलं तर सगळ्या लाटांचं ज्ञान होईल. एक माती जाणली तर सगळ्या घटांचं ज्ञान होईल. एक सोनं जाणलं तर सगळ्या दागिन्यांचं ज्ञान होईल, सगळ्या अलंकारांचं ज्ञान होईल. तसं एक परमात्म तत्व जाणलं तर संपूर्ण सृष्टीचं ज्ञान होईल. मग पराविद्या जी आहे ती अशा प्रकारे एकाच तत्वाचा अभ्यास करण्याची विद्या आहे. एकतत्व विषयक सर्वश्रेष्ठ तत्वाचं वर्णन करणारी विद्या आहे. त्यामुळे तेवढा एक अभ्यास झाला की आपलं काम होतं. कमी श्रमात, कमी कष्टात आपलं काम होतं, आपलं समाधान होतं, आपली धावपळ थांबते. परंतु अपराविद्येमध्ये खूप विविधता आहे. दृश्यसृष्टीमध्ये विविधता आहे आणि दृश्यसृष्टीतल्या प्रत्येक पदार्थाचं वर्णन करणारे प्रत्येक एक वेगवेगळी विद्या आहे. आणि असं कुठलंही क्षेत्र नाही की इव्हन त्या एका क्षेत्रातलं सुद्धा 100% ज्ञान एखाद्या व्यक्तीला असू शकतं. बघा, आपण आपल्या स्वतःवरून विचार करू किंवा हल्ली इन्फॉर्मेशन एक्सप्लोजनचं युग आहे.
नुकतंच आम्ही एक व्हिडिओ बघत होतो यूट्यूबमध्ये. एका नवीन क्षेत्र आहे, नवीन टेक्नॉलॉजी आहे, त्याचं नाव आहे कॉम्प्युटेशनल न्यूरोसायन्स. न्यूरोसायन्स म्हणजे मानवी मेंदूचा अभ्यास करणारं जे शास्त्र त्याला म्हणतात न्यूरोसायन्स. आणि हे जे नवीन क्षेत्र आहे त्याला म्हणतात कॉम्प्युटेशनल न्यूरोसायन्स. एक व्यक्ती जी या फील्डमध्ये PhD करते तिचा व्हिडिओ आम्ही बघत होतो आणि ती सांगत होती की कॉम्प्युटेशनल न्यूरोसायन्स हे खूप व्हास्ट फील्ड आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या विज्ञानांचं इंटरसेक्शन असलेलं हे फील्ड आहे. या फील्डमध्ये येऊन तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला कम्प्युटर प्रोग्रामिंग यायला हवं, फिजिक्स, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी, ह्युमन ब्रेन या सगळ्या क्षेत्रांचं ज्ञान असेल तरच तुम्ही या कॉम्प्युटेशनल न्यूरोसायन्स सारख्या क्षेत्रामध्ये येऊन पुढचा अभ्यास करू शकता किंवा पुढचं काम करू शकता. बरं, या क्षेत्रामध्ये आल्यावर सुद्धा तिने जवळपास 40 उपविभाग दिले होते की या एका क्षेत्राचा अभ्यास पूर्ण ज्ञान संपादन करणं मला सुद्धा शक्य नाही. आता ही जी व्यक्ती आहे ही या क्षेत्रामध्ये PhD करते. दिवसातून 12, 14, 16 तास ती या क्षेत्रामध्ये अभ्यास करते. पण तरी ती सांगते की याच्यामध्ये न्यूरोलॉजी आहे, न्यूरोजेनेटिक्स आहे, न्यूरो इमेजिंग आहे, न्यूरो एथिक्स आहे, न्यूरो इन्फॉर्मॅटिक्स आहे. इतक्या वेगवेगळ्या उपशाखा आहेत की 12, 14, 16 तास काम करून सुद्धा या एका क्षेत्रातल्या एका उपविभागाचं सुद्धा मला पूर्ण ज्ञान होणार नाही. एवढं हे व्हास्ट फील्ड आहे आणि याच्यामध्ये ती PhD करण्याचा प्रयत्न करते. बघा, अशा प्रकारे मनुष्याने जर दृश्यसृष्टीतल्या कुठल्याही एका पदार्थाचा पूर्णत्वाने अभ्यास करायचा ठरवला तर 24 तास बसून त्या एका क्षेत्राचं देखील ज्ञान ग्रहण करणं त्याला शक्य होत नाही. मग एवढ्या सगळ्या पदार्थांचं, एवढे सगळे वेगवेगळ्या प्रकारची विज्ञानं शिकत बसायची, एवढ्या सगळ्या कला क्रीडा क्षेत्रांचं ज्ञान संपादन करायचं की या संपूर्ण सृष्टीमध्ये व्याप्त असलेल्या त्या एकाच तत्वाचा अभ्यास करायचा. काय श्रेष्ठ आहे, काय कनिष्ठ आहे, कुठे आपली धावपळ जास्त होणार, कुठे आपली धावपळ कमी होणार. तर इथे म्हटलेलं आहे की जी पराविद्या आहे त्या पराविद्येची प्राप्ती केली तर त्या एका तत्वाच्या ज्ञानाने, एका तत्वाच्या विद्येचं ग्रहण केल्याच्या नंतर तुझं पूर्ण समाधान होण्याची शक्यता आहे. परंतु अपराविद्येच्या प्रांतामध्ये तू राहिलास तर मग तुझी धावपळ कधीही संपणार नाही. मराठीमध्ये सुंदर शब्द आहे की त्याला म्हणतात ज्ञानाची वखवख. मला हे कळलं पाहिजे, मला ते कळलं पाहिजे, मी इथे जाते, मी तिथे जाते, मी हे वाचते, मी ते वाचते, मी याचं प्रवचन ऐकते, मी त्याचा सेमिनार ऐकते, मी त्याचं पॉडकास्ट ऐकते, मी हे बघते, हे लिहिते. हे जे आपली ज्ञानाची वखवख आहे ही कधीही संपणार नाही जोपर्यंत आपण अपराविद्येच्या प्रांतामध्ये आहोत. त्यामुळे दुसरा जो महत्वाचा इथे भाग सांगितलेला आहे की पराविद्येमध्ये एकाच तत्वाचा अभ्यास आहे, अपराविद्येमध्ये खूप विविधता आहे, धावपळ आहे. पहिला फरक आपण बघितला की पराविद्या आपल्याला बंधनातून मोक्षाकडे घेऊन जाते, अपराविद्या आपल्याला बंधनामध्ये अडकवून ठेवते. दुसरा फरक बघितला की पराविद्येमध्ये विविधता आहे, पराविद्येमध्ये एकाच तत्वविषयक ज्ञान आहे, अपराविद्येमध्ये खूप विविधता आहे. आणि तिसरी गोष्ट सांगितलेली आहे की पराविद्येमध्ये ज्या तत्वाचं वर्णन केलेलं आहे त्या तत्वाची प्राप्ती झाली, त्या तत्वाचा अनुभव घेतला तर त्याच्यामध्ये मानवी जीवनाचा सर्वश्रेष्ठ अनुभव आहे. सर्वात जास्त मोठं काय तत्व असेल तर हे ब्रह्मतत्व आहे. ब्रह्म शब्दाचाच नाव आहे जे बृहत, सर्वात जास्त व्यापक, अणोरणीयान महतो महीयान, अणुपेक्षाही सूक्ष्म आणि व्यापक तत्वापेक्षाही सर्वात जास्त व्यापक हे तत्व आहे, सर्वात श्रेष्ठ तत्व आहे. त्यामुळे मनुष्याला आपल्या जीवनात मोठेपणा हवा असेल, मोठेपणा अनुभवायचा असेल तर मी ब्रह्म आहे हा अनुभव घ्यावा. अपराविद्येच्या प्रांतामध्ये आपण कितीही गोष्टी मिळवल्या, प्राप्त केल्या तरी त्या मोठेपणाची अनुभूती आपल्याला येणार नाही. अपराविद्येच्या माध्यमातून जे काही आपण मिळवू त्याला उत्पत्ती आहे, स्थिती आहे आणि लय आहे. कुठलंही ज्ञान, कुठलंही प्रॉडक्ट, कुठलीही इंडस्ट्री कायम स्वरूपी टिकत नाही. ती येते, काही काळ टिकते आणि काही काळाच्या नंतर विलयाला जाते. आणि त्या इंडस्ट्री बरोबर, त्या प्रॉडक्ट्स बरोबर त्याच्याबरोबरचं ज्ञान देखील कालबाह्य होऊन जातं. त्यामुळे अपराविद्या कितीही ग्रहण केली तरी त्याच्यामध्ये अंतिम मोठेपणा नाही. परंतु पराविद्या जर एकदा ग्रहण केली तर त्याच्यातून माणसाला तो अंतिम मोठेपणा अनुभवायला मिळतो. त्याच्यापेक्षा मोठं काही नाही, त्याच्यापेक्षा दुसरं काही नाही, त्याच्यापेक्षा वेगळं काही नाही.
एकदा त्या तत्वाची अनुभूती केली, एकदा ते तत्व अनुभवलं की वेगवेगळं अनुभवण्यासारखं दुसरं या मानवी जीवनात काहीही शिल्लक राहत नाही. आणि अशा प्रकारे या पराविद्येची, परातत्वाची अनुभूती करणं याच्यामध्ये मानवी जीवनाची कृतार्थता आहे, असं हे उपनिषद शास्त्र आपल्याला सांगतं, असं हे वेदांत शास्त्र आपल्याला सांगतं. तर आज आपण मुंडक उपनिषदातलं पहिलं मुंडक, पहिला खंड यातली 3ऱ्या आणि 4थ्या मंत्राचा अभ्यास पूर्ण केला. आणि याच्यानंतर 5व्या 6व्या मंत्रामध्ये या अपरा विद्येचं अधिक विस्ताराने स्पष्टीकरण सद्गुरू आपल्या सत्शिष्याला करणार आहेत. या पुढच्या मंत्रांचा अभ्यास आपण पुढच्या सत्रांमध्ये करू. आज जे आपलं चिंतन आहे ते इथेच थांबू. हरिओम तत्सत.